So friends, let's start with the fourth lecture of coordinate geometry. We were solving practice set 5.2 from the SSC textbook and I had asked you to solve first 4 questions. पहिले 4 सांगितले होते. Now I'll start with fifth problem, which will also be a revision of what we have done in the earlier lecture. And if you have doubt in first 4, I'll again towards the end of the lecture I'll take those doubts. Okay, so that I'll do. So fifth problem, they are saying find the ratio in which point P k, 7 divides the segment joining A 8, 9 and B 1, 2. So now first I will write down the points. Okay, so fifth question is there. I have point A, that is 8, 9. Then I have point B. Point B is going to be 1, 2. And then point P is there. Point P, which is k, 7. K, 7. Okay. All right. So I have written the points. We have to also find k. म्हणजे you have to find out the ratio in which point P divides the segment, and we have to also find out value of k. तर हे बघा, A and B, I have written the 2 points, and I have written point P which is dividing segment AB. So I will draw a rough diagram. मी एक rough diagram काढतो बरं का. Rough diagram. A is there 8, 9. Then B is there 1, 2, and somewhere in between, okay, I have point P which is k, 7. Now we have to find out the ratio in which P divides AB. Okay, we have to find out the ratio in which P divides AB. This is a very important problem. अतिशय महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे, त्याला मी स्टार मार्क करतोय. आता तुम्हाला जस्ट एक गंमत सांगतो बरं का. गंमत, हा प्रॉब्लेम काही वेळेला एंट्रन्स एक्झाम्सला येतो, जसं की आय प्रिपेअर स्टुडंट्स फॉर JEE और CET. ठीक आहे, अशा टाईपच्या एक्झाम्सला पण हा प्रश्न या टाईपचा येऊ शकतो. थोडासा अवघड असतो, पण ठीक आहे, समजा या टाईपचा आला तर आपल्याला सगळं सॉल्व करत बसण्यात बराच वेळ जातो. ठीक आहे, आता मला सांगा, जस्ट लुकिंग ॲट द डायग्राम, तुम्हाला सांगता येईल का की व्हॉट इज द रेशो इन विच P डिवाइड्स AB? असं सांगता येईल का तुम्हाला? कॅन यू टेल? जरा विचार करा ओरली, विदाउट सॉल्विंग, युझिंग लॉजिक. नाही तर मी एक असं करतो, आधी रेग्युलर मेथडनी सोडवून दाखवतो आणि फास्ट मेथड म्हणजे एंट्रन्स एक्झामच्या मेथडनी तुम्हाला नंतर सांगतो. ठीक आहे, आधी आपण रेग्युलर मेथडनी करू. ओके, सो नाव व्हॉट आय डू इज, मी काय म्हणतो की हा जो रेशो आहे, रेशो इन विच P डिवाइड्स AB, बरं का, आय विल टेक दॅट रेशो. आपण M:n घेत असतो. ठीक आहे, आपण M:n घेतो, पण आता मी इथे रेशो त्याचा घेईन, समजा P:1. बघा मी काय म्हणतोय, कन्फ्यूज होऊ नका, मी सांगतो तुम्हाला. सो आय एम टेकिंग AP अपॉन PB इज इक्वल टू P/1. हे बघा, आय एम टेकिंग AP अपॉन PB इज इक्वल टू P/1 असा रेशो मी घेतो. आय एम नॉट टेकिंग इट ॲज M/n. instead of that I am taking it as P:1. the reason for that, I'll tell you the reason का मी असं करतोय. जर का मी M/n घेतलं, नीट लक्ष देऊन ऐका, मी काय सांगतो त्याकडे नीट लक्ष देऊन ऐका, नंतर मी तुम्हाला एक शॉर्टकट मेथड पण सांगणार आहे. मी जर का M:n असा जर का रेशो घेतला तर आय विल गेट 2 व्हेरिएबल्स. M एक व्हेरिएबल मिळेल आणि N एक व्हेरिएबल मिळेल, 2 व्हेरिएबल मिळतील. पण 2 व्हेरिएबल आले की तेवढ्या जास्त इक्वेशन्स मला मिळतात आणि इट बिकम्स डिफिकल्ट टू सॉल्व. त्यामुळे मी काय म्हणतो, P:1 असं मी त्याला म्हणतो. आय कॉल इट ॲज P:1. आता एक लक्षात घ्या, P ची व्हॅल्यू समजा असं धरा की AP:PB रेशो समजा 3:2 आहे, असं इमॅजिन करा सपोज, किंवा 2:, समजा धरा 5 आहे रेशो. रेशो काय 2:5. तर मग तुम्ही म्हणाल ॲक्च्युअल रेशो 2:5 आहे आणि तुम्ही P:1 घेताय. सो 2/5, 2:5
कॅन बी रिटन ॲज 2/5:1 असं लिहिता येईल. हे आणि हे असं लिहिता येईल. पीची व्हॅल्यू फ्रॅक्शनल येऊ शकते. ठीक आहे. सो असा रेशो घेतला तरी चालेल. ठीक आहे, आपण सॉल्व करू, कळेल तुम्हाला, यू विल अंडरस्टँड. लेट्स गो अहेड. आता इथे वाय कोऑर्डिनेट गिवन आहे. 7 इज द वाय कोऑर्डिनेट अँड वाय कोऑर्डिनेट इज गिवन. सो आय विल राईट फॉर्म्युला फॉर वाय कोऑर्डिनेट. सेक्शन फॉर्म्युला फॉर वाय कोऑर्डिनेट. कॅन एनीवन टेल मी व्हॉट इज द फॉर्म्युला? सेक्शन फॉर्म्युला फॉर वाय कोऑर्डिनेट. येस, टेल मी. सांगा. माईक चालू करून सांगितलं तरी चालेल. सेक्शन फॉर्म्युला एक्स करता पण आहे, वाय करता पण आहे. आता मी वायचा वापरतोय बिकॉज वाय कोऑर्डिनेट इज नोन. सांगा. येस. हां, इथे टाकलाय का? my2 मायनस नाही, नगरकर मायनस नाही प्लस. सो फॉर्म्युला इज my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. असा फॉर्म्युला आहे. my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. तर मित्रांनो, आता ह्याच्यामध्ये हा फॉर्म्युला तुम्ही लर्न केला, ठीक आहे. आता मल्टिप्लाय कसं करायचं? आता इथे ॲक्च्युली m:n रेशोच्या ऐवजी मी p:1 घेतोय बरं का. ट्राय अँड अंडरस्टँड. instead of m/n I am taking the ratio as p:1. प्लीज पे अटेन्शन. एकदम केअरफुली लक्ष द्या. अजिबात इकडे तिकडे डिस्ट्रॅक्ट होऊ नका. तुमच्या खोलीमध्ये शांतपणे बसा. ठीक आहे. वही वगैरे सगळी प्रॉपर तुमच्या डेस्कवरती ठेवा. ॲज फार ॲज पॉसिबल लॅपटॉप किंवा डेस्कटॉप वापरा. ठीक आहे. आणि एकदम सिन्सिअरली हा प्रॉब्लेम नीट लक्ष देऊन ऐका, नाहीतर काय होईल तुम्हाला नंतर समजणार नाही राजांनो. ठीक आहे. तर कृपया तुम्ही फुल फोकस आणि फुल कॉन्सन्ट्रेशनने तुम्ही हा प्रॉब्लेम करायचा आहे. आता मित्रांनो सांगा, व्हेन आय एम सेईंग my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n मल्टिप्लाय कसं होणार आहे सांगा तुम्ही मला. मी सांगतो. इथे y कोऑर्डिनेट 7 आहे. p इज द पॉईंट ऑफ डिव्हिजन. p जो पॉईंट आहे तो ए बीला डिवाइड करतोय. ट्राय अँड अंडरस्टँड. पॉईंट p इज डिवाइडिंग ए बी. पॉईंट p इज डिवाइडिंग ए बी. सो द फॉर्म्युला इज फॉर कोऑर्डिनेट्स ऑफ p. सो 7 करताचा हा फॉर्म्युला आहे. थोडक्यात y ची व्हॅल्यू 7 आहे. व्हॅल्यू ऑफ y इज 7. आता my2. सो लास्ट टाइम इन द प्रिव्हियस लेक्चर आय हॅव टोल्ड की क्रॉसमध्ये मल्टिप्लाय होतं. सो इथे AP इज p and this p will be multiplied by 1 and this 1 will be multiplied by 8. Try and understand. So p into 1 आणि 1 into 8 असं क्रॉस मल्टिप्लाय होणार आहे. my2 ny1 अपॉन m प्लस n. सो p into 1, m ची व्हॅल्यू p आहे इथे. ट्राय अँड अंडरस्टँड. p into 1 प्लस n ची व्हॅल्यू 1 आहे. 1 into 8 1 into 8 अपॉन m प्लस n. m प्लस n इज p प्लस 1. किती लोकांना हे कळालं? हाऊ मेनी ऑफ यू गॉट दिस? हे किती लोकांना झेपलं सांगा. p इंटू 1 p इंटू 1 1 इंटू 8 अपॉन p प्लस 1 अशा टाईपमध्येच करायचं आहे. नाव यू हॅव टू सॉल्व केल्यानंतर काय होईल? व्हॉट विल हॅपन? 7 इंटू ब्रॅकेट p प्लस 1 विल बी इक्वल टू, ह्याची व्हॅल्यू येणार आहे p प्लस 8 अशी व्हॅल्यू येणार आहे. हा p आणि हा 8. सो इफ यू मल्टिप्लाय व्हॉट विल हॅपन? 7p प्लस 7 इज इक्वल टू p प्लस 8. आता p या साईडला येणार आणि 7 तिकडे जाणार. सो 7p मायनस p इज 6p. 7p मायनस p इज 6p आणि 8 आणि हा 7 काय होणार आहे? 8 मायनस 7 इज 1. 8 मायनस 7 ची व्हॅल्यू येणार आहे. अरे 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 चूक केली रे, चूक केली. मी तेच म्हणतोय. काय चूक झाली माहिती आहे का? काय चूक झाली सांगा. काय चूक झाली सांगा. नाही नाही नाही, काय चूक झाली सांगा.
केळकर बरोबर आहे, अनुष्का केळकर. अरे इथे y2 आणि y1 आहे ना, मी p नी 1 ला मल्टिप्लाय केलं आणि 1 नी 8 ला मल्टिप्लाय केलं. वी हॅव टू मल्टिप्लाय बाय y कोऑर्डिनेट्स ना अँड नॉट x कोऑर्डिनेट्स. मी बघत होतो तुमचं लक्ष आहे का नाही. ओके, चेक करत होतो मी तुमचं लक्ष आहे का नाही. पण सगळेजण हो हो म्हणले की रॉंग, म्हणजे रॉंगला बरोबर म्हणले. परत लिहितो मी. 7 इज इक्वल टू p इंटू y कोऑर्डिनेट करायला लागेल. सो इट विल बी p इंटू 2 प्लस 1 इंटू 9, 1 इंटू 9 अपॉन p प्लस 1 अपॉन p प्लस 1. ठीक आहे. नाव आई विल मल्टीप्लाय. सो 7 इंटू ब्रॅकेट p प्लस 1 इज इक्वल टू 2p प्लस 9. ठीक है. सो आई विल मल्टीप्लाई. इट विल बी 7p प्लस 7 इज इक्वल टू 2p प्लस 9. आणि आता 2p इकडे घेईन आणि 7 तिकडे घेईन. सो आई विल गेट 5p. ओके, 5p इज इक्वल टू 2. सो आई विल गेट p इज इक्वल टू 2 बाय 5. So that is the answer which I get. p is equal to 2 by 5. So p ची व्हॅल्यू 2 by 5 आहे. थोडक्यात p जो पॉइंट आहे इट डिवाइड्स सेगमेंट AB इन द रेशो 2:5. It divides segment AB in the ratio 2:5. I hope you will appreciate. I had written the answer at the beginning only without solving all this. त्याच्या आधीच मी ते आन्सर लिहून टाकलं होतं आणि त्यामुळे मला इथे सॉल्व करताना कळालं पण की काहीतरी माझं चुकतंय. ठीक आहे, काहीतरी चुकतंय मला कळालं आणि त्यामुळे मी करेक्ट पण केलं. डोक्यात शिरतंय का? आय होप यू आर गेटिंग इट. आधीच आन्सर लिहिलेलं होतं आधीच. आता हे आन्सर आधी तुम्ही हे लिहून घ्या आणि मी हे आन्सर ओरली कसं काढलं ते मी तुम्हाला नंतर सांगतो. ठीक आहे, मी तुम्हाला नंतर सांगतो की हे आन्सर ओरली मी कसं काढलं. पण तुम्ही आधी हे एवढं लिहून घ्या आणि ह्याच्यात काही डाऊट आहे का आधी विचारा. तुम्ही आधी हे लिहून घ्या. फर्स्ट राईट इज डाऊन. ओके, मी इथे p:1. व्हाय डिड आय टेक इट ॲज p:1? व्हाय डिड आय टेक इट ॲज p:1? एक लक्षात घ्या, इफ ॲट ऑल आय हॅड टेकन इट ॲज m:n. इथे m आणि n असे दोन व्हेरिएबल आले असते. समजून घ्या, दोन व्हेरिएबल आले असते आणि दोन व्हेरिएबल आल्यानंतर ते सॉल्व करणं मला अवघड गेलं असतं. आय एम नॉट सेईंग इम्पॉसिबल झालं असतं, पण इट वुड हॅव बीन डिफिकल्ट. मला m आणि n च्या इंडिव्हिज्युअल व्हॅल्यूज अशा काढता नसत्या आल्या. दॅट्स वाय आय टूक इट ॲज p:1 and I found the value of p. मी तुम्हाला m:n घेऊन करून दाखवू का सेम प्रॉब्लेम? डू यू वॉन्ट मी टू शो इट युजिंग m/n instead of p:1? or have you understood this? Yes, tell me. I'll solve the same problem. Here we have taken p:1. I will take m and n and I'll solve. Okay, so now what will happen? This equation 7 is equal to, same equation येणार आहे. 7 is equal to instead of p it will be m and instead of 1 it will be n. So m into 2, so it will be 2m plus 9n upon m plus n. असं येईल 2m plus 9n upon m plus n. I take m plus n on the other side. So I'll get 7m plus 7n is equal to 2m plus 9n. I readjust. 2m इकडे घेतो, 7n तिकडे घेतो. So I'll get 5m is equal to 2n. 5m is equal to 2n. So now m upon n जर का हवा असेल, m upon n, so n इकडे आणि 5 तिकडे, so m upon n will be 2/5. परत तेच आन्सर आलं. आपल्याला रेशोच विचारलाय ना. डोक्यात शिरतंय का? हा, डोक्यात शिरतंय का? p:1 घेऊन पण करता येईल, m:n घेऊन पण करता येईल.
P:1 आपण का घेतो, कारण काय वी रिड्यूस द नंबर ऑफ व्हेरिएबल्स. इथे डायरेक्टली P ची व्हॅल्यू आली, त्याच्याऐवजी इथे m/n ची व्हॅल्यू आली. किती लोकांना हे समजलं? किती लोकांना कळालं सांगा मला. आय कॅन टेक इट ॲज P:1, आय कॅन टेक इट ॲज m/n. बरोबर का? क्लिअर? ॲब्सोल्युटली क्लिअर? डन डन? टकाटक एकदम. आता नाव आय टेल यू हाऊ आय कुड सॉल्व दिस ओरली. एकदम इझी हा, एकदम इझी. कसं ओरली केलं सांगतो. हे बघा, मी फक्त 3 डिजिट्स बघितले, 9, 7 आणि 2. 9 to 7 किती झालं? 2 युनिट्स. 9 to 7 2 युनिट्स आणि 7 to 2 परत 5 युनिट्स. सो 9 to 7 इज 2 आणि 7 to 2 इज 5. सो ह्याच्यामध्ये 2 असला पाहिजे आणि 7 to 2 मध्ये 5 असला पाहिजे. सो द रेशो हॅज टू बी 2:5. किती लोकांना झेपलं? 2:5 शुड बी द रेशो. 2:5 शुड बी द रेशो. किती लोकांना झेपलं? हे अशा पद्धतीने करायचे असतात प्रॉब्लेम एंट्रन्स एक्झाम्सचे. ठीक आहे, हे एवढं सोडवत बसायला वेळ नसतो. आता लॉजिकली तुम्ही सांगा के ची व्हॅल्यू काय येईल? ओरली व्हॅल्यू ऑफ के. व्हॅल्यू ऑफ के ओरली बघूयात किती लोक हुशार आहेत. करेक्ट, व्हेरी गुड रुपल. 6. व्हेरी गुड, व्हेरी गुड, एक्सलंट, क्या बात आहे, मस्त. तर लॉजिक काय? 8 पासून के पर्यंत 2 युनिट्स असले पाहिजेत आणि इथून इथे 5 युनिट्स असले पाहिजेत. सो 8 to 1 बरोबर 7 युनिट्स आहेत. सो दिस विल बी 6, के विल बी 6 आणि 6 to 1 परत 5 आलं. झेपलं? अरे झेपलं का? हा, आता इथे जर का हा जो नंबर आहे हा 1 कसा बरोबर ऍडजस्ट झाला. हा समजा दुसरा असला असता काहीतरी 3, 4 असं काहीतरी वेगळं फ्रॅक्शनल असलं असतं, आपल्याला सॉल्व करायला लागलं असतं. ते पण येतं सॉल्व करता फास्ट, पण ठीक आहे. आता रेग्युलर मेथडनी सांगू. रेग्युलर मेथड काय सांगते? व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर एक्स? एक्स इज इक्वल टू mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. आता यू हॅव टू अप्लाय इट फॉर k. k इज द व्हॅल्यू ऑफ x. सो x ची व्हॅल्यू इथे k येते. काय ते व्हॅल्यू? k. सो हा आला k. k इज इक्वल टू, आता इथे जे केलं ते ॲक्च्युली करायचं आहे. इथे जे केलं ते करायचं आहे. सो p into 1 आणि 1 into 8. सो इट विल बी p into 1 प्लस 1 into 8 अपॉन p प्लस 1 असं येणार आहे. ओके, पण आता p ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी काढलेली आहे. वी हॅव फाउंड व्हॅल्यू ऑफ p ॲज 2/5. सो 2/5 मी सबस्टिट्यूट करतो. सो आय विल गेट k इज इक्वल टू 2/5 into 1 म्हणजे तो झाला 2/5 प्लस 8 अपॉन 2/5 प्लस 1. बघा कळतंय का? 2/5 प्लस 8 अपॉन 2/5 प्लस 1. सो हे किती येते? हे कॅल्क्युलेशन करता येईल का तुम्हाला? कॅन यू डू दिस कॅल्क्युलेशन? व्हॉट विल बी द न्यूमरेटर? LCM इज 5. So 8 into 5 40. 40 plus 2 42. So it will be 42/5 numerator. And denominator it will be 7/5. So 5 cancel will आणि 42/7 k ची व्हॅल्यू 6 येईल. बघा झेपतंय का? बघा झेपतंय का? कधी कधी शॉर्टकट मेथड पटकन होते, त्याच्यामध्ये ॲक्च्युली चुका होत नाहीत. म्हणजे असं का नाही आहे की शॉर्टकट मेथड म्हणजे अवघड आहे किंवा शॉर्टकट मेथड म्हणजे काय त्याला म्हणता येईल त्याच्यामध्ये चुका होऊ शकतात, असं नाही आहे. ॲक्च्युली इथे 8, 6 आणि 1 इथे तुम्ही पटकन सांगितलं, ह्याच्यामध्ये कदाचित चूक होईल कॅल्क्युलेशनमध्ये, असं होऊ शकतं. दोन्ही मेथडनी जमलं पाहिजे. ट्राय अँड अंडरस्टँड. यू शुड बी एबल टू सॉल्व बाय रेग्युलर मेथड अँड यू शुड बी एबल टू सॉल्व बाय एंट्रन्स एक्झाम मेथड ऑल्सो. दोन्हीनी
करता आलं पाहिजे. हॅव आय मेड माय सेल्फ क्लिअर? चलो, कंप्लीट दिस प्रॉब्लेम, स्टार मार्क दिस प्रॉब्लेम. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड गुड प्रॉब्लेम. ओके, so now the next thing that we are going to study is midpoint formula. In midpoint formula, the endpoints of a segment are given. So endpoints are x1 y1 and x2 y2. These are the endpoints of the segment, and M is the midpoint of segment AB. I have shown over here, M is the midpoint. Coordinates of midpoint are x comma y. We want फॉर्म्युला फॉर एक्स कॉमा वाय. एक्स कॉमा वाय काढायची मेथड आपल्याला स्टडी करायची. सो यू कॅन सी ओवर हिअर, सिक्स्थ प्रॉब्लेम, जस्ट चेक. फाइंड कोऑर्डिनेट्स ऑफ मिडपॉइंट ऑफ द सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट्स 2220 अँड 016. म्हणजे हे दोन पॉईंट दिले. दिस इज वन पॉईंट, दिस इज अनदर पॉईंट. 2 पॉईंट्स आर गिवन अँड वी हॅव टू कॅल्क्युलेट मिडपॉइंट ऑफ दॅट सेगमेंट. इज इट ओके? तर एक्स वाय करताचा फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह करायचा आहे. सो आर यू रेडी? हॅव यू अंडरस्टूड व्हॉट आर वी ट्राईंग टू डू? ए अँड बी आर गिवन अँड वी हॅव टू फाइंड आउट द मिड पॉइंट. शॅल वी प्रोसीड? हॅव यू अंडरस्टूड व्हॉट इज टू बी डन? ओके, नाव यू टेल मी व्हॉट इज द रेशो. व्हॉट इज द रेशो इन विच एम डिवाइड्स ए बी? रेशो काय आहे? What is the ratio in which M divides AB? सांगा. Correct. Yes. धर्माधिकारी, पांडे, लोकरे, देवळालीकर. Correct. The ratio is 1:1. Ray AM upon MB. AM आणि MB equal आहेत. They are equal. सो रेशो इज 1:1. इक्वल आहेत ना ते? इक्वल आहेत म्हणजे 1:1 झाला ना रेशो. रे काही कळतंय का? झेपतंय का? बोला. हा, ओके. मग आता कसं करणार? सेक्शन फॉर्म्युला वापरायचा. वी हॅव टू यूज सेक्शन फॉर्म्युला. सो इफ यू वॉन्ट दिस एक्स जर का हवा असेल तर कसं करणार? 1 into x2, 1 into x2 प्लस हा 1 into x1, 1 into x1 अपॉन 1 plus 1 म्हणजे अपॉन 2. सो थोडक्यात x ची व्हॅल्यू काय येते? देअरफॉर x इज इक्वल टू, हा x2 झाला आणि हा x1 झाला. सो बेसिकली इट इज x1 प्लस x2 बाय 2. दॅट इज द फॉर्म्युला फॉर x. That is the formula for x. किती लोकांना झेपलं? काही नाही, सेक्शन फॉर्म्युलाच वापरतोय, वेगळं काही करत नाहीये. आय एम युझिंग सेक्शन फॉर्म्युला. काय वापरतोय मी? काय वापरतोय? सेक्शन फॉर्म्युला वापरतोय. सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये रेशो m:n च्या ऐवजी 1:1 असा सबस्टिट्यूट करतोय. फॉर्म्युला इज 1:1 आणि 1:1 टाकून आय हॅव फाइंडिंग आउट एक्सप्रेशन फॉर एक्स. किती लोकांना हे कळालं? किती लोकांना कळालं? सिमिलरली व्हॉट विल बी द फॉर्म्युला फॉर वाय? हा एक्स चा झाला. व्हॉट विल बी द फॉर्म्युला फॉर वाय? सिमिलरली जसा एक्स चा काढला तसाच वाय चा येणार आहे. इट इज गोइंग टू बी y1 प्लस y2 बाय 2. ठीक आहे? Is it okay? काही अडचण? बेसिकली midpoint formula is a application of section formula. Midpoint formula is a application of section formula. So if you want midpoint, it is just x1 plus x2 by 2 or y1 plus y2 by 2. Is it okay? Now this problem which I was talking about, sixth problem, I want you to solve the problem orally. Sixth problem orally करून दाखवा. orally आणि आन्सर सांगा.
Find coordinates of midpoint of the segment joining the points 22, 20 and 0, 16. Yes. What are the coordinates? 11, 18. Very good. Mast. Jakas. Easy. x1 plus x2 by 2, y1 plus y2 by 2. आता x1 ची व्हॅल्यू 22, x2 is 0. So 22 plus 0 by 2, that is 11. आणि 20 plus 16 by 2, that is 36. ठीक आहे? Is it okay? तुम्हाला आता एक गंमत सांगतो बरं का. गंमत ऐकायची का तुम्हाला? ऐकायचे? मी फर्ग्युसन कॉलेजला होतो 11-12ला. बायफोकलला मला ॲडमिशन मिळाली होती. 10वीला मार्क चांगले होते. पुण्यामध्ये आय वॉज 136 वगैरे असं होतं. रँक चांगला होता. पर्सेंटेज वॉज 89 पॉईंट समथिंग. काय होतं आजकाल 89% वगैरे कमी मानतात. काही लोकांना 95%, 97% किती पण पर्सेंटेज मिळतं. पण यू विल कम टू नो की त्यावेळेला 89% वॉज क्वाईट अ लॉट. कारण काय 150 मार्काचा होता मॅथ्स, सायन्स. इंटरनल मार्क्स वर नॉट देअर. असं जरा सगळी सिस्टीम होती. सो इन जनरल मार्क जरा कमी मिळायचे. एनिवेज आय गॉट 89% अँड आय गॉट ॲडमिशन इन फर्ग्युसन फॉर बायफोकल. ओके. हायेस्ट क्लोजिंग असतं बायफोकल. तुम्हाला कदाचित कल्पना असेल. एनिवेज तर मी जी डिव्हिजनमध्ये होतो आणि आमचं कॉलेज वगैरे चालू झालं आणि हा चॅप्टर मॅडम शिकवत होत्या. कुंभार मॅडम होत्या आणि शी वॉज टीचिंग दिस चॅप्टर. तर माझा एक फ्रेंड होता. तो गप्पा मारत होता किंवा मागे बघून काहीतरी टाईमपास करत होता. तर मॅडमनी त्याला उभं केलं आणि विचारलं, हां सांग काय मिड पॉईंट फॉर्म्युला काय सांग. तर त्यावेळेला तो मिड पॉईंट फॉर्म्युला 10च्या सिलेबसमध्ये नव्हता. इट वॉज अ पार्ट ऑफ 11th सिलेबस. थोडंसं त्यांनी आता चेंज केले. 10thमध्ये नव्हता. मिड पॉईंट फॉर्म्युला वॉज देअर इन 11th स्टँडर्ड ॲट दॅट टाईम. तर याला उभं केलं आणि सांग म्हणले की सांगा मिड पॉईंट फॉर्म्युला सांग वगैरे. तर हे भाई म्हणजे एकदम आली लहर आणि केला कहर या टाईपमध्ये त्यांनी एकदम धमाल उडवली. तर मॅडमने उभं केल्यानंतर एकदम क्लास एकदम शांत झाला. आता एखाद्याला एकदम गप्पा मारणाऱ्याला उभं केल्यानंतर कसं होतं, क्लास एकदम शांत होतो. तसं एकदम पिन ड्रॉप सायलेन्स. हा उभा वगैरे राहिला आणि मॅडम विचारत होत्या की सांगा मिड पॉईंट्स फॉर्म्युला सांगा. आता काय म्हणजे किती किडे असावे एखाद्याच्या अंगामध्ये. तर त्यांनी कसं सांगितलं की ठीक आहे मिड पॉईंट फॉर्म्युला ट्यूनमध्ये सांगितलं बरं का. x1 प्लस x2 बाय 2, y1 प्लस y2 बाय 2 असं. आणि बापरे जो कल्ला झाला आहे क्लासमध्ये, यू कांट इमॅजिन. फर्ग्युसनमध्ये जवळजवळ 150 लोक असतात. 150चा क्लास असतो. जस्ट इमॅजिन की 150चा क्लास. इट इज लाईक अ मिनी ऑडिटोरियम. तुमच्या असेंब्ली वगैरे असते ना त्या टाईपचं मिनी ऑडिटोरियम टाईप होतं. सगळा ऑलमोस्ट क्लास भरला होता आणि हा गाणं गायल्यासारखा फॉर्म्युला म्हणून दाखवलं. तर म्हणजे त्या मॅडम पण एवढ्या हसायला लागल्या आणि ही वॉज फेमस इन द एंटायर कॅम्पस. म्हणजे फर्ग्युसनमध्ये सगळीकडे फेमस झाला की अरे आमच्या क्लासमध्ये काय झालं. असं करून सगळीकडे धुवा झाला फुल. मॅडम पण जास्त काही बोलू शकल्या नाहीत. अशी एक मजा असते कॉलेज म्हटल्यानंतर. मजा असते. तुम्ही जरा 10वीचा वगैरे अभ्यास चांगला करा म्हणजे फर्ग्युसनला ॲडमिशन मिळेल. फर्ग्युसन म्हणजे कसं आहे कॉलेज येऊ नाही म्हटलं तर. अदरवाईज बाकीचं पण आहे, नाही असं नाही आहे, पण तेवढी मजा येत नाही. फर्ग्युसनमध्ये जेवढी मजा येते ना तेवढं तुम्ही दुसरीकडे कुठे गेलात तर तेवढी मजा नाही येणार. एनिवेज तर आता तुम्ही सगळ्यांनी माझ्या मित्राच्या स्मरणार्थ म्हणजे तो आहे अजूनही, प्रॉब्लेम नाही आहे, तो व्यवस्थित आहे, पण त्याच्या आठवण आली आत्ता आपल्याला. म्हणून आता आपण हा फॉर्म्युला सगळ्यांनी त्याच्या ट्यूनमध्ये म्हणूयात. तर मिड पॉईंट फॉर्म्युला जर का तुम्हाला विचारला तर तुम्ही कसा लक्षात ठेवाल. x1 प्लस x2 बाय 2, y1 प्लस y2 बाय 2. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवाल. चला आता माईक चालू करायचा आणि तुम्ही मला फॉर्म्युला म्हणून दाखवायचा. चला माईक चालू करा.
करा, माईक चालू करा आणि म्हणून दाखवा, म्हणजे तुम्ही विसरणार नाही. अरे म्हण ना मालूस, अरे हसतो काय, सोहम हसतो काय नुसतं. आत्ता जर का आपला फिजिकल क्लास असला असता ना तर तुमच्या सगळ्यांकडनं मी म्हणूनच घेतला असता, कोरसमध्ये म्हणूनच घेतला असता. आता तुम्हाला माईक चालू करायला सांगतोय. हां अरे करा की चालू. कोण बोलत होतं? हां अथर्व. हां म्हण. मिड पॉइंट फॉर्म्युला. चला 1 2 3 गो. x1 प्लस x2 बाय 2. बोला. y1 प्लस y2 बाय 2. ओके, तर अशा पद्धतीने हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. चलो हे लिहून घ्या, मग पुढचा तुम्हाला सेंट्रॉइड फॉर्म्युला सांगतो. चलो, सो फ्रेंड्स, नाव वी आर स्टडिंग centroid formula. Centroid formula. Okay. Now there is a triangle ABC and the three vertices of the triangle are x1 y1, x2 y2 and x3 y3. These are the three vertices. Now we have to find out coordinates of centroid. So the question is what? Find coordinates. Find coordinates of centroid. So now you tell me what is a centroid? Centroid of a triangle. Yes, tell me. It is intersection of point of concurrence of medians. Correct. That is the perfect answer. It is the point of concurrence of the medians. Is it okay? Point of concurrence of the medians. So we have to find out coordinates of centroid, and as many of you have said, it is the point of intersection of medians. आता मीडियन म्हणजे काय? मीडियन म्हणजे अ सेगमेंट जॉइनिंग अपोजिट व्हर्टेक्स टू मिड पॉइंट. आता बीसीचा मिड पॉइंट येईल समजा हा. दिस इज मिड पॉइंट ऑफ बीसी. तर तुम्ही जर का ए वरनं मिड पॉइंट ऑफ बीसी जर का जॉईन केलं, असं जर का तुम्ही जॉईन केलं, ए वरनं बीसीचा मिड पॉइंट, लेट्स से एम. ट्राय अँड अंडरस्टँड. बीसीचा मिड पॉइंट आहे एम. सो इफ यू जॉईन ए एम, दॅट इज द मीडियन. ओके. आता एसीचा समजा मिड पॉइंट घेतला मी, सपोज दिस इज द मिड पॉइंट एन, आणि इफ आय जॉईन बी एन, दॅट इज अनदर मीडियन. बी एन इज अनदर मीडियन, आणि देर विल बी अनदर मीडियन फ्रॉम सी. समजा पी, सो सी पी इज अनदर मीडियन. अशा या 3 मीडियन्स आहेत. ओके, हे मिड पॉइंट्स आहेत. एम एन अँड पी आर मिड पॉइंट्स ऑफ द साइड्स, आणि द पॉइंट थ्रू विच द 3 मीडियन्स पास इज द पॉइंट ऑफ कॉन्करन्स, ज्याला आपण सेंट्रॉइड म्हणतो. आणि सेंट्रॉइडचं नोटेशन असतं, स्टँडर्ड नोटेशन फॉर सेंट्रॉइड इज जी. जी इज द नोटेशन यूज्ड फॉर सेंट्रॉइड. किती लोकांना कळतोय सेंट्रॉइड? पहिला एक थिअरम असा आहे की द 3 मीडियन्स आर कॉन्करंट. फर्स्ट ऑफ ऑल, या 3 मीडियन्स काढल्या, ए एम बी एन सी पी, दे आर कॉन्करंट. कॉन्करंट म्हणजेच दे आर पासिंग थ्रू अ सिंगल पॉइंट. दॅट पॉइंट इज कॉल्ड ॲज सेंट्रॉइड, अँड द नोटेशन यूज्ड फॉर सेंट्रॉइड इज जी. किती लोकांना झेपलं एवढं? सो फार सो गुड. There is one more property regarding this centroid. Can anybody tell me? There is one more property regarding the centroid. Yes, Vaishnavi, very good. It's a very, very important property, and that property I'll write. Centroid divides the median.
centroid divides the median in the ratio 2:1, in the ratio 2:1. आणि ह्याच्यामध्ये एक लक्षात काय ठेवायचं आहे, हा जो 2 आहे, 2 is towards the vertex. So segment towards vertex is 2 आणि segment towards the midpoint is 1. म्हणजे 2:1 आहे, पण AG जो आहे, AG that is 2 आणि GM is 1. So AG this is 2. AG चा डिस्टन्स 2 असेल तर हा 1 आहे. हे फार महत्वाचं आहे समजून घेणं. किती लोकांना झेपलं? 2:1, 2 towards the vertex and 1 towards the midpoint. 2:1. किती लोकांना कळतंय? किती लोकांना हे झेपतंय? 2:1. ओके. नाव मला सांगा तुम्ही एम चे कोऑर्डिनेट्स काय येतील? व्हॉट आर द कोऑर्डिनेट्स ऑफ एम? हा एम आहे. एम इज द मिड पॉइंट ऑफ BC. टेल मी द कोऑर्डिनेट्स ऑफ एम. सांगा. टेल मी द कोऑर्डिनेट्स ऑफ एम. XY? XY नाही. XY नाही. XY ठीक आहे, XY जनरल झाले, पण एम हा BC चा मिड पॉइंट आहे, तर एम चे कोऑर्डिनेट्स काय येतील? मी जर का तुम्हाला व्हॅल्यूज दिल्या, B ला समजा 2, 3 म्हणलं आणि ह्याला समजा 5 आणि 9 म्हणलं समजा, सो व्हॉट विल बी द कोऑर्डिनेट्स? नो नो नो, यू थिंक अँड टेल मी व्हॉट आर द कोऑर्डिनेट्स ऑफ एम. How will you find coordinates of M? If I give you some value of coordinates for B and for C, what will be the coordinates of M? सांगा. करेक्ट. केतकी जोशी, हुशार मुलगी आहे. काय शाळेचं नाव काय तुझ्या? केतकी. आता बरोबर उत्तर सांगितलं. अरे रोहन बंड्या, मायनस का सांगतोय रे राजा? x3 मायनस x2 का? हा, असं नाही करायचं. तर केतकी व्हेरी गुड, शी इज फ्रॉम सिम्बॉयसिस. तर यू हॅव टू यूज मिड पॉइंट फॉर्म्युला. हा x2 हा x3 सांगितलं की नाही? सो एम चे कोऑर्डिनेट्स काय येतील? x2 प्लस x3/2 y2 प्लस y3/2 असे कोऑर्डिनेट्स येणार आहेत एम चे. ट्राय अँड अंडरस्टँड. अरे मिड पॉइंट फॉर्म्युला वापरतोय. x2 प्लस x3/2 y2 प्लस y3/2. आय एम युझिंग मिड पॉइंट फॉर्म्युला आणि ॲज पर मिड पॉइंट फॉर्म्युला आय हॅव गॉट द कोऑर्डिनेट. दिस इज द x कोऑर्डिनेट, दिस इज द y कोऑर्डिनेट. किती लोकांना हे कळालं? Coordinates of M. If you have any doubt, please ask. If you have any doubt, please ask. Now we'll proceed, and we are finding out coordinates of G. Our ultimate aim is to find coordinates of G. G चे coordinates काढणं हे आपलं ultimate, that is the main motive, की G चे coordinates काढा. आता G चे coordinates काढायला I am going to use section formula. I am going to use section formula. Let coordinates of G be x, y. G चे coordinates x, y आहेत असं धरतोय मी, पण मला फॉर्म्युला काढायचा आहे x करता. मला xy असं नाही म्हणायचं. मला x in terms of x1, x2, x3, y in terms of y1, y2, y3 असा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. ट्राय अँड अंडरस्टँड. ट्राय अँड अंडरस्टँड. सो इफ यू वॉन्ट x कसा मिळेल तुम्हाला? x कसा मिळेल सांगा? इट विल बी 2. ट्राय अँड अंडरस्टँड. क्रॉस मल्टिप्लाय होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. हा 2 आहे. 2 ने तुम्ही मल्टिप्लाय कराल एम चे कोऑर्डिनेट्स. बरं, एक काम करतो, तुम्हाला एक अंडरस्टँडिंग करता
असं एक इथे सिम्प्लिफाईड डायग्राम काढतो, कन्फ्युजन नको उगाच, सिम्प्लिफाईड डायग्राम काढतो, समजून घ्या तुम्ही. हा पॉइंट आहे ए, ए चे कॉर्डिनेट्स आहेत x1 y1, हे बघा ए आहे x1 y1, ओके. त्यानंतर हा एम आहे, एम चे कॉर्डिनेट्स काय आहेत, व्हॉट आर कॉर्डिनेट्स ऑफ एम, x2 प्लस x3/2 आणि y2 प्लस y3/2, ओके. हे असे कॉर्डिनेट्स आहेत एमचे, हे इथे काढले आपण. वी हॅव फाउंड कॉर्डिनेट्स ऑफ एम. आणि त्याच्यामध्ये आहे जी, हा जी आहे आणि हा रेशो आहे 2:1. दिस रेशो इज 2:1. किती लोकांना झेपलं? हा रेशो आहे 2:1. ए चे कॉर्डिनेट्स x1 y1, एम चे कॉर्डिनेट्स x2 प्लस x3/2, y2 प्लस y3/2, and g, coordinates of g are x comma y. Now you have to calculate coordinates of g. g चे coordinates काढायचे आपल्याला. तर आता कसे काढाल? How will you find coordinates of g? Yes, tell me. It will be 2. Try and understand. 2 into x2 plus x3/2 क्रॉस मल्टिप्लाय होतो, मगाशी सांगितलं. सो इफ यू वॉन्ट, व्हॉट आय डू, x इज इक्वल टू 2 नी ह्याला मल्टिप्लाय करणार. सो 2 इंटू x2 प्लस x3/2 प्लस 1 इंटू x1, 1 इंटू x1 अपॉन 2 प्लस 1. किती लोकांना झेपलं हे? अरे बंड्यांनो, कळतंय का? हे झेपतंय का? नक्की का? सो नाव 2 ने ह्याला मल्टिप्लाय केलं तर हा 2 कट होऊन जाईल, 2 कट. सो x ची व्हॅल्यू काय येईल? व्हॉट विल बी व्हॅल्यू ऑफ x? x1 इंटू 1 म्हणजे x1 प्लस आहे, प्लस x2 प्लस x3 आणि इथे 2 प्लस 1 इज 3. सो x चा फॉर्म्युला काय झाला? x1 प्लस x2 प्लस x3/3. y चा काय होईल? Similarly, what will be formula for y? y1 plus y2 plus y3/3. काही कळतंय का? हे झाले फॉर्म्युले. बोला. डन? काही अडचण? दिस इज अबाउट युअर सेंट्रॉइड फॉर्म्युला. लिहून घ्या. चलो, write this down everybody. Centroid formula. Let's solve few problems. Now this 7th problem will be pretty simple for you. 7th one will be pretty simple. What are they saying? सगळ्यातला पहिला करा. First problem, do it orally. Find centroid of the triangles whose vertices are given below. Just solve the first question orally. First question. Tell me the answer. Tell me the answer. Answer will have x and y coordinates. Both coordinates you have to tell. So apply the formula. x1 plus x2 plus x3/3. So it will be -5 plus 8. -5 plus 8 is 3. 3 upon 3 is 1. So x coordinate will be 1. Y coordinate 6 minus 2 is 4. 4 plus 5 is 9. 9 upon 3 is 3. So 1 comma 3. Simple? Is it okay? कसं आहे माहिती आहे का? मी जर का तुम्हाला फक्त म्हणलं असतं की बाबा आय विल टीच यू ओनली द फॉर्म्युला, फक्त फॉर्म्युला सांगितला असता, यू वुड हॅव बीन एबल टू
सॉल्व द प्रॉब्लेम. अँड दिस सेंट्रॉइड फॉर्म्युला, त्याचं जे प्रूफ आहे ना, प्रूफ ऑफ सेंट्रॉइड फॉर्म्युला, ते जनरली विचारत नाहीत बोर्डाच्या एक्झामला. जनरली दे डोंट आस्क द प्रूफ ऑफ इट. तर जनरली मी काय केलं असतं, आय वुड हॅव गिवन द फॉर्म्युला अँड आय वुड हॅव सेड सॉल्व द प्रॉब्लेम्स. बट आय डिडंट डू दॅट बिकॉज मग मजा नाही हो काही. नुसतं फॉर्म्युला अप्लाय करणं इझी आहे, बट यू शुड नो द डिरायव्हेशन ऑल्सो, इजंट इट? डोंट यू थिंक सो? थोडासा वेळ जातो पण छान होतं ना शिक्षण. नाव you solve problem number 8. okay, you have to solve problem number 8. I will not say anything. आणि तुमचं तुम्ही सॉल्व करा. थोडंसं उलटं दिलंय. they have given the centroid and they are asking coordinates of C. so coordinates of C तुम्ही x3 y3 घ्या. x1 y1 x2 y2 is given. coordinates of centroid are given and you have to find out coordinates of C. तर तुम्ही ते करा. I will not say anything for 2 to 3 minutes. You have to solve it by yourself. आणि हा जर का झाला 8वा, if you have finished 8, you will solve 9th problem. okay, 8वा झाला असेल तर 9वा करायचा. चलो, so 2 minutes I'll just keep quiet. okay, चलो.